जीवलग मित्र सुखी समाधान ठेव खंडोवर आहे तुम्हाला। काय चाललंय तुझं? काय चाललं तुझ्या सगळा मोकार हो का बे? हा मग प्रश्न उत्तर सवालाचा जबाब हे कार्यक्रम चालू आहेत माझे। शेरोशायरीचे शेर शायरी प्रश्नाचं उत्तर असं हा कोणत्या भाषेत चालू आहे? हिंदी मधून असं हाँ तेरे को हिंदी आती क्या? मेरे को हिंदी आती पण सेडे को हेल्पटा खात। अरे तेरी माँ का लफड़ा नहीं है कि मत खाओ खाओ ठंडा ठका मत खाओ। असं सलाह जाना हाँ सीधा जान दे। सीधा जान दो। हाँ बोल कौन से है तेरे शेरोशायरी? हिंदी येती का तुला? हाँ आती थोड़ी 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 आती पर शेंडी को हेल्पटा मत मारने दो। हाँ हाँ बोल। देख भाई। हाँ बता भाई क्या तुझ बोला ना देख भाई। अरे तेरी माँ का टंगा ये बघ बाबा मला झोळ म्हणायचं तू। अच्छा हे बघा भाऊ। हा हे बघ भाऊ हाँ दादा ये बघा हे म्हणायचं होय। हाँ दाखवा। मेरा पहला सवाल बोले यूं दोनों किनारे बराबर क्यों? आबा अवघड दिसायले। आओ मेरा दूसरा सवाल बोले यूं हाँ नीचे ऊपर काले बाल क्यों? मयो हाँ और मेरा तीसरा सवाल बोले यूं धक्का लगे तो पानी छोड़े क्यों? काय होय बे दोनों किनारे बराबर क्यों नीचे ऊपर काले बाल क्यों और धक्का लगे तो पाणी छोडे क्यों? काय आहे हे तुला अवघड वाटलं का? अवघड नाही तर काय याच्या करता म्हणतो म्हाताऱ्या माणसं बसावं म्हाताऱ्या माणसं विचार घ्यावा। असं अरे शब्द चांगले आहे ते हा दिसते तसं नसते म्हणून जग फसते। हो ते तर आहेच हो। हे तुझ्याजवळ प्रश्न आहे माझा प्रश्न आहे सगळ्याजवळ प्रश्न आहे। हा मेरा पहिला सवाल बोले यूं हाँ। दोनों किनारे बराबर क्यों? असं. आता तुझ्या डोळ्याचा खालचा किनारा वरचा किनारा बरोबर आहे की बघ? बरोबर बरोबर खरं आहे. माझं खाली वर काय त्याचं बरोबर हा और मेरा दूसरा सवाल बोले यूं हा नीचे ऊपर काले बाल क्यों? हे काय होय? तुझ्या खाल्या पापल्यावरच्या पापल्या केस आहेत बघ। आला आहे की रे? और मेरा तीसरा सवाल बोले यूं हाँ। धक्का लगे तो पानी छोड़े क्यों? ये क्या है? हे बहुत अच्छा आहे बे। आता डोळ्याचा भाग किती नाजूक आहे। हो डोळ्याला कधी बोटाचा धक्का लागला कधी काडी कसपट पडलं तर डोळ्यावाटे पाणी कसं करतं ढढ ढढ तुझ्या आईला नेऊन चिवत्या बनवला सगळे धंदे। हा। तुला सांगतो तुझ्या घराकडे गेलो माझ्या तुझ्या घराकडे गेलो कस काय बा? गेल्यानंतर तुझी बायको हा मला म्हणली भाऊजी हा इतके दिवस कुठे गेलते म्हणली। नाही म्हणली असं आता दररोज आपण एका जागी चहा प्यायचं एका जागी जेवण करायचं म्हणली असं माणूस किती तुझी बायको हा मला म्हणली भाऊजी हा मला सांगा म्हणली जाऊ द्या म्हणली ते होईल तसं होईल म्हणली। हा। मला सांगा म्हणली आता कसंही करा काही करा पण केल्याशिवाय जाऊ नका म्हणली। काय जेवण गजा पद्धतशीर बोल पारा चढू नको सरकू नको बाया काठी आण रे काठी जेवण जा म्हणली रे। जेवणाचं नाव महिन्याने घेतो का बे? मग तुझी बायको आता मुकाट्यावर बसा कोण आहे? हा मला म्हणली भाऊजी हा तुम्ही 15-20 दिवस झाले दिसलेत नाही कुठे गेलते? म्हणलं वहिनी मी लंडनला गेलतो। हा लंडनला लंडनला लंडन मध्ये अबे तुझ्या बायकोला म्हणलं वहिनी मी लंडनला गेलतो हा पण तुझी बायको लय आगाव का? मला म्हणली भाऊजी हा तुम्ही लंडनला गेले हा पण मला लंडन दाखवा म्हणली। होय बायो मायला इला काय कंपनी लंडनचं काय काम आहे इला? तीच म्हणलं वहिनी लंडन जवळ नाही लांब आहे हा लय पैसा लागते म्हणलं पैसा जायला। नाही लागते वहिनी म्हणत होतास म्हणलो की तुझी बायको लय हट्टी काही करा भाऊजी कसंही करा काही करा पण मला लंडनच दाखवा। मायला आगाव आहे तिला मायला लंडनच दाखवा म्हणते लंडनच दाखवा म्हणली। म्हणलं मायला हिला कसं करावं आता आता काही बोलता येईना झालं। म्हणलं वहिनी लंडन दाखवायला काय साधी गोष्ट नाही फार लांब आहे आणि महत्वाचा विषय म्हणजे जायला 2-3 दिवस लागतात म्हणलं यायला 2-3 दिवस। तुझी बायको म्हणली पैसे किती लागू द्या भाऊजी म्हणली पण मला लंडनच दाखवा म्हणली। काय करा तिला हसकन काढलो बाहेर काय लंडनचा नकाशा नकाशाचं नाव घेणं आईला नकाशा नकाशा तुझ्या बायकोला म्हणलं वहिनी आता करा पैसे म्हणलो काय नकाशा घडी म्हणजे ते घरी करून होती हा घडी सुट्ट सुट्ट सांग जरा आईला म्हणजे ते घरी पैसे
नाहीच केलं. मग म्हणलं वहिनी आता याच्यातलं लंडन कोणतं म्हणलं. लंडन कोणतं म्हणलं. तुझी बायको शिकलेली. एल बिल 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 नको बिल. तुझ्या बायकोनं सगळे नावं बघितले न्याहाळून आणि त्या लंडनवरच बोट ठेवली बा. अक्षरावर लंडन त्याच्यावर बोट ठेवली. आणि म्हणली भाऊजी लंडन तर मा एवढं सत्तीच आहे म्हणली. 3 अक्षरी. आता तितक्यात त्या परमेश्वरची बायको मुकाट्यानं बसाव का नाही. परमेश्वर हा त्याची बायको काय म्हणते. अगे पागली अडी म्हणली तुला काय कळते का नाही. लंडन बाहेरून लहान दिसतो पण मध्ये गेलो लय मोठं. मला सांगते बाहेरून देगलूरला आपण गेलो तर देगलूर लांबून लहान दिसते की नाही. लहान दिसते. मध्ये गेल्यावर बिल्डिंगी दुकानं मॉल खाय पियाची दुकानं हॉटेल मोठे आहेत का नाही. आता हे हॉटेल सुद्धा किती बारीक दिसते लांबून. मध्ये गेल्यावर मोठं गाव आहे बाबा इथून तर खंडोबापासून तर पारख्या परमेश्वर लाभ आहे. म्हणून म्हणलं लंडन वहिनी बाहेरून लहान दिसते पण मोठं सिटीत गेल्यावर लय मोठं आहे म्हणजे. असं होय. आधी आपण जीवाची जीव लोक दोघं भेटलो भेटलो. आपण एका शाळेत शिकलो. लहानाचे मोठे एका गावात झालो. दोघांना मिळून मास्टरला पास केलं. नाही पास मास्टरला केलं आपल्याला आणि मास्टर बघून घेतलं का. आता आपल्याला मास्टर पास केला. बरं जाऊ दे. त्याच्या आईला अरे मग काय तर डोकं लढू बे. डोकं किती मी असं तर हो. तुला सांगतो आता मी होतो डॉक्टर. तू होय माझ्या खालचा काय कम्प्युटर नाव घे बे. कम्प्युटर म्हणला. मी डॉक्टर तू माझ्या खालचा. खालचा म्हणलो का बे. कम्प्युटर खालचा काय कम्प्युटर. आपण दोघं जायचं गावात. तू पुढं अड्डायचं. कसं म्हणायचं. काय म्हणायचं. आले आपल्या गावात डॉक्टर आले. हात जोडी पाय जोडी कंबर जोडी मान जोडी म्हटलं काय काढी. म्हटलं काढून टाक मारून. नाही पोटामध्ये काही आजार असलं तर ते नको. चल माझ्या संग आता ते होटलला जायचं. तिथं बस स्टँडवर पोस्टर लावले तिथं कार्यक्रम आहेत. तिथल्या बाया बिया बघूत कार्यक्रम बघूत मस्त आपल्या गावाला निघू जाऊ. पण त्या गावात पेशंट किती भेटतात बघू. चल टांग टिंग टांग सुरू करू का. आली संडास आली. यात्रा आली होटलची. तू चालू करू का. मंदिर परमेश्वराचं चालू कर. इथून सुरू करू. कर. ऐका रसिक जरा ऐका सगळ्यांना. आपल्या गावात डॉक्टर साहेब आले. हात जोडी पाय जोडी गुडघे जोडी मान जोडी मधलं काय बी नाही काढी. डॉक्टर साहेब आले. कोणाला आलं असं तर या कमी पावडर डॉक्टर आहे का. हे आपल्या रांग मध्ये आहे की रे. कमी पावडर भरती पावडर नाही. हातभर पावडर हवं मोठं. बरं जाऊ दे. तू विसरू नको. माझ्या बाईचा आवाज एवढा कमी पावडर लय दुखायला लागले डॉक्टर साहेब. माझ्या बाईचा आवाज असा आहे. बाई कशी असेल ते खाजू नको. काय करायचं तुझा डिपू उडून गेलेला. मी आहे डॉक्टर. तू माझ्या खालचा आहेस विसरू नको. कम्प्युटर तेच वचवच करू नको. बाई डॉक्टर साहेब असं करू का. तिच्या आवाजाचा फोटो काढू का. तिचा फोटो काढ आणि तुझ्या पाठी मागून लाव. आवाज दे. कोण आहे. या ओ कमी पावडर आहेत का. कमी पावडर नाही. भरती पावडर मोठं पावडर मोठं दिसायला तोंडावर. आमच्या बहिणीचा इलाज काय डॉक्टरला बोलवा लवकर. कोणती बहीण आहे. तिचा दुखते का. तुमचं काय दुखतं. माझं काहीच नाही ना. त्या बाईला म्हणा फाउंडेशन हलू नका म्हणा. डॉक्टरची सुई बिघडती म्हणा. फाउंडेशन हलू नका. हलू द्या ना. डॉक्टर साहेबाचं कंडिशन बिघडते ना. पाराळी होऊन जाईल. सगळं सोडा. त्या डॉक्टरला सांगा मला बहिणीला तपासा म्हणा. थांबा हे डॉक्टर साहेब आहेत. हे बापरे हे का डॉक्टर. हे डॉक्टर काय साधे नाही डॉक्टर. भारी दिसायले. इकडे हात नाहीत. कुठे राहतात. हिमालय पर्वत. बापरे हे डॉक्टर साहेब अन्नाचा कण खात नाहीत. असे
तुझ्या मायचं ढबुळ पोट्या, मी काय माणूस आहो का जनावर हाव ढोर हाव का होते? तपचाऱ्या तपचाऱ्या तपचाऱ्या. हो त्या बाईला म्हणाव काय झालं म्हणाव. बाई काय झालं बाय? हे बघा माझ्या बहिणीचं डोकं दुखत आहे, हा. पोट दुखत आहे, हिचा हात दुखत आहे. हा. आणि डॉक्टर हिला अंग सोडून ताप आलाय. अंग सोडून किती अंतर आहे का? किती अंतर? डॉक्टर तुम्ही हा कमी आहे. आता मी लांब हाव चिपकला असतं तर काय असतं? मायचे ढबुळ पोट्या. हो अबे तिचं म्हणणं आहे ताप यायली चालली. हा हा हा. मास करून राहिले हो. हा. नारळाची हाय. काय काय दुखतंय? पोट, पोट. डोकं, हो. हात. हात बी दुखतंय? हो. अजून काय? अजून ओ डॉक्टर, हे काय होतं? पप्पी का घेतली माझ्या बहिणीची पांढऱ्या शिपाट? तेच तर कमी तेच कमाल आहे मग. कशी? डॉक्टर साहेब सुई उई नाही काही. मग ते तपासायचं नाही, अंगाला हात लावायचा नाही. हा. पप्पी मध्ये काय जादू आहे की त्याच्या? असं काय? कसला आजार होता पप्पी घेते खाला? आणि फक्त बाळाचे डॉक्टर आहेत की? हा बायाचं. असं काय? बरं बरं. तुझं कमी झालं का गा? हो. बापरे, डॉक्टर, माझ्या बहिणीला तुमची पप्पी आवडली. लई पप्पी आहे. डॉक्टर साहेब डोकं. डोकं. ते? कमी झालं का गा? खाला. हो. डॉक्टर साहेब पोट. पोट दुखते? हा. हे लांबून चिपकवतो. हा लागू नको खा. फेल जाईल हो, फेल जाईल. फेल जात नाही जीवच नेट. हो, अगदी हा फेल जाईल हो. जीव सतवायले हो थोडं आता. अरे बापरे, कमी झालं. हो. बापरे, डॉक्टर, तुमच्या पप्पीत तर जादूच आहे बघा. जादूमध्ये काय? हो. डॉक्टर साहेब, माझ्या बहिणीचं पोट कमी झालं, मग? हिचं डोकं कमी झालं, हिचा हात कमी झालं. हा. डॉक्टर साहेब, माझ्या बहिणीला लई पातळ संडास लागल्यात हो. डॉक्टर पप्पी. उसारी बोकाडोरी पप्पी. जाऊ दे. हे गाढवा. हा बाई मला सांगा, घ्या पप्पी. काय नाही काय? तुमच्या बहिणीचं डोकं थांबलं गेलं, थांबलं, हात थांबला, थांबला, तुमच्या बहिणीचं पोट थांबलं. थांबलं. आता टेन्शन घेण्यासारखं काय नाही. आता काय झालंय? पातळ संडास लागल्यात. पातळ संडास लागली. टेन्शन घेऊ नका, माझा कम्प्युटर पप्पी घेते. वरीतून खाली मी का ते डॉक्टर पण खड्ड्यात गेला. जाऊ दे. हे बघा, घरी गेला आणि खायला गोळ्या बिळ्या द्या की. अच्छा, हो मेडिसिन देऊ? हो द्या की. अच्छा, थोडं औषध गोळ्या देतो. हो. हे कळेवा, हो त्या मधल्या कपाटातल्या 2 गोल गोळ्या काढ. 2 गोळ्या. 2. घे ग. मॅडम, मॅडम, ह्या 2 गोळ्या आहेत. हा. ह्या गोळ्या खाल्ल्यानंतर पाणी भरपूर प्यायचं बरं का? बरं. कवा घ्यायचं? हा. झोपल्यानंतर एक. झोपाच्या उठायच्या आधी एक. ए, झोपेतून उठायच्या आधी कोण खाल्ली गोळी? याच्या माईनं खालती झालं. कोण्या भाड्याला माहित आहे कोण गोळी खाल्लंय? डॉक्टर 2च खावा, आणखीन द्या ना गोळ्या. ती मधली कॅप्सूल काढ. कोणता काय मोठा हिंगाण करतो काय बे? मधली कॅप्सूल. बाई, ही घ्या लंबी कॅप्सूल. बरं. ही गोळी खाल्ल्यानंतर पाणी प्यायचं नाही. एक थेंब सुद्धा पियाचा नाही हो पाणी. का? बरं डॉक्टर साहेब, ही गोळी खाल्ल्यावर पाणी का बरं नाही प्यायचं? ही गोळी पाणी आपण मध्ये सोड. असली कसली गोळी होय? ते कॅप्सूल गोळी कॅप्सूल म्हणतात तिला. हा. अशी लय मिळते त्याच्यावर टोपून राहते टपून. नाही की हो. असं जिभेवर ठेवलं हो. जसं जसं टप्पर इकरालो हा. पुळू 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 पाणी सुटते. आलाय मोठा. तुमच्या हरकती बघून वाटतंय डॉक्टर कमी कलाकार जास्त. कलाकार हा हा. कलाकार हा. कलाकार कलाकार. हा हा. आणि मंडळी, अरे जाऊ दे, आपण जीवाचे जीवलग मित्र. आम्ही कलाकार लोक आहोत. तुमचा कार्यक्रम बघायसाठी आलो. असं होतं काय? हा, डुप्लिकेट इलाज केलाय मग बहिणीचा? तुमचा कार्यक्रम तुमच्या बहिणीचं राहिलं की नाही विचारा की. राहिलं ना हो. मग आपल्या इंजेक्शनात पावर तेवढा आहे. माझ्याकडे या. नाही, याच्याकडे जाऊन काय फायदा नाही. याचे फ्यूज उडलेले. फ्यूज उडलेत का? डिपो कॅन्सल आहे याचा. बरं, एक काम करा, कार्यक्रम संपल्यावर मॅनेजरला भेटा, हा. तुमच्या यात्रेत घेऊन जा. ओके. हा.
आणू का बाटा हवा जाईल जा. हवा प्यारी आता ठीक आहे रसिकांनो, दरवर्षीप्रमाणे याही वर्षी तुम्ही सर्व रसिक माझ्या या छोट्याशा कार्यक्रमाला आलात आणि शांततेत सहकार्य केलात. म्हणून मी दुर्गाजी नांदेडकर आणि माझा भाऊ गजानन कुमार पुसतकर आणि माझा पूर्ण संच तुम्हा आलेल्या सर्व रसिकांचा मनापासून आभार व्यक्त करते. आणि तुम्हा सर्वांना नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा. 2025 तुम्हाला भरभराटीचे सुखाचे जाओ. आणि ठीक आहे, सर्वांना नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा. यापुढील जो कार्यक्रम शिल्लक राहिलेला आहे असं शांततेत पार पडा. आणि उद्याचा सुद्धा शेवटचाच कार्यक्रम आहे. आज जसं आलात बहुसंख्येत उपस्थित राहिलात आशीर्वाद दिला तसं उद्या सुद्धा द्या. धन्यवाद.